आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती विराजमान। 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्ती मंदिरामध्ये आणण्यात आली आहे। तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठीची निवड यादी जाहीर होणार। 26 जानेवारीला नियुक्ती पत्र मिळण्याची शक्यता। सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही। उत्तम रँक तसंच भरघोस गुणांचं आश्वासन देण्यासही मनाई। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून क्लास चालकांसाठी मार्गदर्शन तत्व जारी। मुंबईच्या शिव स्थानकावरील धारावी आणि शिव यांना जोडणारा उड्डाण पूल लवकरच पाडला जाणार। आजपासून वाहतुकीमध्ये बदल। शिव सर्कलपासून सुलोचना शेट्टी मार्गाने वाहतूक कुर्ल्याकडे वळवली जाणार। मेट्रो लाईन 3 वरील आरे डेपोमध्ये 95% अधिक काम पूर्ण झालंय। मुख्य डेपोमध्ये 8 गाड्यांचे 30 रॅक ठेवण्याची क्षमता असेल। टाटा मॅरेथॉनसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय। शनिवारी रात्रीनंतर मध्य रेल्वेवर 2 तर पश्चिम रेल्वेवर 3 विशेष लोकल धावणार। उद्धव ठाकरे यांच्याकडील मशाल ही भाड्याने घेतलेली। खऱ्या शिवसेनेचा वाद मिटला। आमचे चिन्ह आम्हाला परत द्या, समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांचा दावा। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये सांगता होणार। सांगता समारंभाच्या मंडपाचं भूमिपूजन संपन्न। कार्यक्रमाच्या सांगतेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं आयोजन। पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरील विक्रेत्यांचं वन विभागाकडून पुनर्वसन होणार। सिंहगडावर प्रस्तावित स्टॉल तयार। स्टॉल धारकांना लवकरच हक्काचा स्टॉल मिळणार।